ओ नमो भगवते वासुदेवाय. ओ सर्वांना आवाज येतोय का? माझा आवाज हो सर्वांना प्रभूजी, येतोय आवाज. येतोय ना? येतोय प्रभू. तर आज आपण तुकाराम महाराजांचे एकादशी विषयी अनेक अभंग आहेत. तर त्याला सर्वांना माहीत आहेत, परंतु आज जी एकादशी आहे, तसं नाही की तुकाराम महाराजांनी काय एका म्हणजे प्रत्येक अभंगामध्ये जवळजवळ 10-15 अभंग आहेत तुकाराम महाराज 17-18. तर त्यामध्ये त्यांनी एकादशीचं महात्म्य आणि एकादशी नाही केल्यावर काय होतं आणि कधी प्रेमानं तर कधी रागावून आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आजचा अभंग जो निवडलेला आहे, तर या अभंगामध्ये तर ते का एकादशी करत नाही असा प्रश्न विचारतायत. तर तो अभंग मी तुमच्याशी शेअर करतो. जे नाही ते महाराज खूप छान बोलतात. तर एकादशीचं महात्म्य अनन्यसाधारण सांगितलेलं आहे. आणि या अनन्यसाधारण महात्म्यामध्ये जर आजच्या आधुनिक युगामध्ये जर पाहिलं आपण, तर जो कोणी दर 15 दिवसाला निर्जला एकादशी करतो, तर त्याला कॅन्सर होत नाही. आणि जर कोणाला सुरुवातीची कॅन्सरची लागण असेल, तर त्याच्या शरीरातील ते कॅन्सरचे जीवाणू, विषाणू जे काय असतील, ते मरून जातात. असं 2 नोबल पारितोषिक विजेत्या पाश्चात्य शास्त्रज्ञांचं मत आहे. तर आता आपण पाहू की तुकाराम महाराजांचं जे एकादशी न करणाऱ्यासाठी काय मत आहे आणि ते काय म्हणतायत ते. तर आजचा जो अभंग आहे, हा हे अशा प्रकारे आहे. समसुळीत असता वाचा, घोषण करीसी का नामाचा. का रे वैष्णव नव्हेसी, कवन्या दंभे नागवलासी. हरी हरी म्हणता लाजसी, गर्वे फुगोनी चालसी. तारुण्य उताना, पोंछे विना भांडा सुना. झाले झालेसी मैम वेडे, नाचो लाजसी दिंडी पुढे. अलंकाराच्या बळे, वंचलासी तुळशी माळे. कैसा सुकुमन झालासी, मनसी नटके एकादशी. स्नान न करीसी अंघोळी, विभूती न लाविसी कपाळी. वरी वरी न्यालीसी त्वचा, उपयोग नाही माणसाचा. पद्मनाभी विश्वनाथा, तुका अजून रडत. या अभंगाचा अर्थ या प्रकारे आहे. तुकाराम महाराज म्हणतायत की हा जो समश्रुत आस्था वाचा, घोष न करी सी का नामाचा. आपली जी वाणी आहे ही चांगली आहे, सुरळीत आहे. म्हणजे यांना असं म्हणायचे की सुरेख वाणी आहे. मग सुरेख वाणी भगवंताने दिलेली असताना तू का बरं नामाचा घोष करत नाही, हरिनाम का बरं घेत नाही, असा प्रश्न तुकाराम महाराज इथे विचारत आहेत. आणि आपल्याला वाटतो आपल्या जीवनामध्ये आपण पाहतो की अनेक लोकांची वाणी मधुर असते, पण ते कधीच हरिनाम गात नाहीत, इतर काहीतरी गातात. आणि अ, असं जर मधुर वाणी जरी नसली, तर काही लोकांना आपण हरिनाम घ्या म्हटलं ते घेत नाहीत. तर तुकाराम महाराजचा तोच प्रश्न इथं आहे की का नाही घेत तुम्ही हरिनाम. एवढी भगवंताने सुरेख वाणी दिली आपल्याला
आपल्याला बोबडं केलं नाही, मुकं केलं नाही, मग आपण का बरे ह्या भगवंताच्या नावाचा घोष करत नाहीत किंवा वारंवार भगवंताचं नाव का घेत नाहीत? पुढचा प्रश्न ते विचारतायत, का रे वैष्णव नभेसी, कौन्यादंभे नागवलासी. तर ते म्हणतात, तू अंतःकरणाने वैष्णव का होत नाहीस आणि कोणत्या दंभाने तुला नागवला गेला आहेस तू? नागवला जाणे म्हणजे अडकणे, अडकून बसणे किंवा सर्व काही काढून घेणे. नागवणे म्हणजे सर्व काही संपत्ती जे काही आपल्याकडे आहे ते काढून घेणे. तर मग आता तुझं असं काय झालं, तू अंतःकरणातून वैष्णव का होत नाहीस? या हृदयाने अंतःकरणातून वैष्णव म्हणजे हे हृदय तू भगवंताला का देत नाही? हं. वैष्णव म्हणजे कोण? तर नामरुची जीवदया वैष्णव सेवा, तो वैष्णव जो विष्णू तत्वांचा साधक जो आहे, विष्णू तत्वाची जो भक्ती करतो, राम, नरसिंह, विठ्ठल, कृष्ण आदी नारायण या भगवंताच्या रूपाची जो उपासना करतो, त्यांनाच आपल्या अंतःकरणात धारण करतो तो वैष्णव. मग तू का होत नाहीस? कवन्या दंभे नागवलासी. तर तुला असा कोणता दंभ झाला आहे की दंभ म्हणजे अहंकार, पण तर तुला असं काय कशामुळे तू अंतःकरणातून भगवंताकडे जात नाही? काय असं मोठं तुझ्या जीवनात घडलं आहे? असा हा प्रश्न तुकाराम महाराज या दुसऱ्या ओळीत विचारतायत. आणि तिसऱ्या ओळीमध्ये, हरी हरी म्हणता लाजसी, गरिवे फुगवूनी चालसी. तर जेव्हा आपल्याला हरिनाम घेताना मात्र लाजतोस आणि इतर मात्र गर्वाने फुगून चालतोस. आपण पाहतो की आपल्या घरी ज्यावेळेस काही पूजा अर्चा असते, त्यावेळेस आपण अनेक लोकांना बोलवतो. तर ते कपाळाला टिळा लावण्यासाठी किंवा पुढे येऊन कथेमध्ये बसण्यासाठी, हरिनामामध्ये नाचण्यासाठी ते लाजतात. हं? तर माझा आवाज थोडा बसला आहे सर्दी झाल्यामुळे, तर स्पष्ट येत नसेल. तर आपण बघतो आपले शेजारी, आपले नातेवाईक, आपण त्यांना जरी म्हटलं की आपल्याला मंदिरात जायचंय, तुम्ही कपडे व्यवस्थित घाला, तिलक लावा, तरीही ते लाजतात. तसं ते करत नाहीत. का? असा तुकाराम महाराजांनी इथे. आणि इतरत्र कुठं जात असताना आपण पाहतो की लग्नामध्ये पाहुण्याकडे जात असताना किंवा अनेक सिनेमा थिएटरमध्ये जात असताना, बाजारात जात असताना जनसामान्य हा काय करत असतो की वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालत असतो, वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्रालंकार करतो आणि हे सर्व करून त्याला त्यात धन्यता वाटते, त्यात तो स्वतःला थोर समजतो, त्याला त्याच्यामध्ये अभिमान वाटतो आणि मग तो तोऱ्यानं फिरत असतो. आपण लग्न समारंभ वगैरे बघतो की वेगवेगळे कपडे, की जसं की आजच्या या आधुनिक याच्यामध्ये जे कपडे तो अ, सहज सहज घालून त्या कपड्यामध्ये तो काही काम करू शकत नाही. जसे की ते शेरवानी वगैरे असे काहीतरी इकडून तिकडून गोंडे लटकत असलेले, आणि असा तो तिथे गर्वानं तो दाखवतो की तो किती मोठा आहे, त्याच्याकडे किती गडगंज संपत्ती आहे, सूट बूट वगैरे वगैरे वगैरे. स्त्रिया असतील तर एक एक किलो नकली का असं नाही का ते दागिने असतात, आणि मग ते तिथे मोठ्या गर्वाने हे करतात. परंतु मंदिरात आल्यावर किंवा हरिनाम चालत असताना किंवा कोणताही आध्यात्मिक कार्यक्रम असताना त्यांना ते अजिबात आवडत नाही किंवा तिकडे ते जात नाही. आणि विशेष म्हणजे तरुण वर्ग आजचा, त्यांना यामध्ये अजिबात रुची नसते आणि त्यांना असं वाटतं की हे जे काही हरिनाम जे आहे किंवा हे अध्यात्म जे आहे
ते म्हाताऱ्या व्यक्तींसाठी आहे किंवा जे लोक शिकलेले नाहीत त्यांच्यासाठी आहे असं त्यांना वाटतं, किंवा त्या ग्रामीण लोकांसाठी आहे. तर हा जो लोकांचा गैरसमज आहे, तर तो त्यांच्या अज्ञानामुळे आहे. कारण की या देशावर अनेक लोकांनी, अनेक निधर्मी लोकांनी राज्य केलं आणि तोच प्रभाव या समाजावर आजही आहे. आणि जे राज्यकर्ते आले त्यांनीही कधी धर्माचा, सनातन धर्माचा आणि अध्यात्मतेचा अंगीकार पूर्णपणे केला नाही. त्यामुळे आज समाजामध्ये हरिनाम घेणं हे न्यूनगंड समजला जातो. तुकाराम महाराजांच्या काळातही या मोगली आणि इतर राजांची सत्ता होती आणि आजही त्याच सत्तेचा प्रभाव आपल्या भाषेमध्ये फारसी, अरबी शब्द, इंग्रजी शब्द आणि मुघल, ईसाई अ, खाद्यपदार्थ याचा एवढा प्रभाव झालेला आहे की ते करताना आपल्याला अजिबात लाज वाटत नाही. परंतु भगवंताचं हरिहरी म्हणता लाजसी, भगवंताचं नाव घेताना आपल्याला मात्र लाज वाटते. आपण सहजासहजी रस्त्यानं जाताना भगवंताचं नाव घेत नाही. घ्या म्हटलं तरी घेत नाही. आम्ही रोज हरिनाम संकीर्तन करत जात असतो सकाळी 7:30 वाजता. आणि त्या हरिनाम संकीर्तनामध्ये आम्ही बघतो की लोकांना किती ओरडू सांगा, म्हणा हरे कृष्ण, तरीही ते म्हणत नाहीत. वेड्यासारखे पाहतात किंवा घरात निघून जातात. तर हा जो, म्हणून इथे तुकाराम महाराज म्हणतायत की गर्वे फुगवणी चालसी, या समाजामध्ये फिरत असताना तो गर्वाने फुगवून जातोस. या नातेवाईकामध्ये फिरत असताना, या भौतिक जगात जगत असताना तुला त्याचा अभिमान वाटतो त्या ज्या सर्व गोष्टीचा, पण हरिनाम घेताना तू लाजतोस, असं तुकाराम महाराज म्हणतायत. आणि मग पुढे ते उपमा तो म्हणतायत, तारुण्य उताना पुंछे पुंछे विना बांडा सुना, सुनीचेव स्वपाकेच. हा श्लोक आपण श्रीमद भागवतामध्ये ऐकला असेल. सुनक म्हणजे कुत्रा, सुना म्हणजे कुत्रा, बांडा म्हणजे काळा पांढरा, या चित्रात तुम्हाला दिसतोय त्याला बांडा म्हणतात. तर तू या कुत्र्याला फार चांगलं समजलं जात नाही. तारुण्य उताना, उताना म्हणजे त्याची छाती, आपण अ, झोपतो जेव्हा आकाशाकडे तोंड करून झोपतो त्याला उताना असं म्हणतात. तसं ज्याला तारुण्याने, तारुण्याचा गर्व आहे, तो छाती काढून चालत असतो. तर तारुण्याच्या गर्वाने सतत छाती पुढे करून चालणारा जो आहे, हं, तर तो त्यामुळे तुला, या तारुण्यामुळे ज्याला गर्व झालेला आहे, तो भगवंताचं नाव घेऊ शकत नाही किंवा आध्यात्मिक जीवनाचं पालन करू शकत नाही. म्हणून अशा व्यक्तीची तुलना नव्हे तर तुकाराम महाराज त्याला कुत्राच समजतात. आणि तोही कसा, बांढा, काळ्या पांढऱ्या रंगाचा कुत्रा, असं तुकाराम महाराज इथे त्याला उपमा देतात की तेव्हा समजतात, किंवा तो कुत्राच आहे असं म्हणतात. त्यानंतर पुढे ते म्हणतात, झालेसी महिमे वेडे, नाचो लाजसी दिंडी पुढे. तर आजकाल प्रत्येक मनुष्य जो आहे स्वतःच्या महात्म्याने तू वेडा झालेला आहे असं ते म्हणतायत. झालेसी महिमे वेडे, तुकाराम महाराजांना तेव्हाच ते दूरदृष्टा होते, तेव्हाच त्यांना समजलं होतं की लोक स्वतःची महिमा मंडन करण्यासाठी काय काय करतात. तर संस्कृत मध्ये एक सुभाषित आहे आणि त्या सुभाषितामध्ये असं म्हटलेलं आहे की घटम वेज्ञात पटम छेज्ञात, येन केन प्रकारेण प्रसिद्ध. म्हणजे मनुष्य महिमा मंडन होण्यासाठी, प्रसिद्ध होण्यासाठी काय करतो, कपडे फाडतो, घट फोडतो. घट म्हणजे पूर्वी आपल्याकडं लक्ष आकर्षित करण्यासाठी
कपाळावर डोक्यावर जो घट घट म्हणजे पाण्याचा माठ घेऊन जात असताना लोक कोणी बघतच नसतील तर तो घट फोडला जातो, आपटला जातो आणि मग लोक त्याकडे बघतात. आणि कपडे जर कोणी आपल्याकडे बघतच नसेल तर फाटके कपडे घालतात, म्हणजे बघतील लोक. आणि ती अनुभूती आज आपल्याला येत आहे. काही लोक त्यांच्याकडे कोणी बघतच नाही, पण त्यांचा महिमा मंडित व्हावा म्हणून, त्यांची महिमा वाढावी म्हणून ते वेगवेगळ्या प्रकारचे विचित्र कपडे घालतायत. एवढेच नव्हे तर फाटके कपडे नवीन कपड्याला फाडून घालतायत, किंवा ते पाश्चात्य देशातल्या लोकांनी वापरून फेकलेले कपडे फाटके इकडे आले तर त्याला फॅशन म्हणून घालतायत. आणि मोटरसायकलचे मोठमोठे आवाज करतायत रस्त्यानं जाताना. तर अशा प्रकारचा स्वतःचाच महिमामंडित करण्यासाठी वेडे झालेले आहेत. आपण बघतोय की सोशल मीडिया जे आहे, फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम जे काय असेल, त्यावर लोक इतके निर्लज्ज होऊन स्वतःचे व्हिडिओ टाकत आहे की कारण त्यांना त्यांचा महिमा वाढवायचा आहे, अशा महिम्यानं ते वेडे झालेले आहेत. परंतु असे हे महिमा वेडे लोक नाचो लाजसी दिंडी पुढे, ज्यावेळेस भगवंताच्या नावाचं गुणगान होतं, किंवा जेव्हा प्रभात फेरी काढली जाते, हरिनाम संकीर्तन काढलं जातं, दिंडी काढली जाते, यामध्ये ते येण्यास लाजतात, नाही तर ते जवळ पण येत नाहीत. परंतु या सोशल मीडियामध्ये किंवा समाजात वावरत असताना अपुरे कपडे, अविवस्त्र प्रकारे, निर्लज्जपणे, बिभत्स नृत्य आणि निर्लज्ज चाली करतात. त्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात झालेच महिमामंडन, आणि त्याचंच ते महिमामंडन करतात. त्याच्यात त्यांना आनंद वाटतो. महिमामंडन करणे म्हणजे थोरवी गाणे. मग त्यांना मांसाहार करण्यात थोर वाटतं, नशापान करणे थोर वाटतं, क्लबमध्ये जाणं थोर वाटतं, धर्माच्या विरुद्ध कार्य करणं थोर वाटतं. म्हणून तुकाराम महाराजांना याचा अतिशय खेद वाटतोय आणि याचं वाईटही वाटतंय. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की पण तू संकीर्तनात मात्र नाचण्यास लाजतोस, असं ते या जीवाला, या आत्म्याला, या आपल्याला ते विचारतायत, म्हणतायत. कारण आपल्याला जाग करणं हा त्यांचा उद्देश आहे. आणि पुढच्या ओळीमध्ये ते म्हणतात, अलंकाराच्या बळे वंचलासी तुळशी माले. तर अलंकार की आज मनुष्य, स्त्री असो वा पुरुष, या सोन्याच्या अलंकाराचा प्रभाव समाजावर मोठ्या प्रमाणात होत आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की परीक्षित महाराजांनी जिथे हिंसा मांसाहार आहे तिथे कलीला राहायला सांगितलं. त्यानंतर जिथे व्यभिचार आहे तिथे कलीला राहायला सांगितलं. त्यानंतर जिथे जुगार आहे, सट्टाबाजी आहे, तिथे राहायला सांगितलं. आणि जिथे अनेक प्रकारचे व्यसन आहेत, नशा आहे, तिथे राहायला सांगितलं. तेव्हा कली म्हणाला की हे तुमच्या राज्यात चालत नाही. तुमच्या राज्यात मांसाहारही चालत नाही, नशाही चालत नाही, मद्यपान वगैरे. आणि तुमच्या राज्यात जुगार, सोंगट्या, पत्ते, रमी, लुडो हेही चालत नाही, आणि व्यभिचार ही चालत नाही. सगळे पतिव्रता आणि एक पत्नीव्रत धारण करणारे आहेत. तर मग आता मी कुठे राहू? तुम्ही ही ठिकाणी तर मला दिली. तेव्हा परीक्षित महाराजांनी नाईलाज असतो सोनं हे स्थान दिलं. तर तेव्हा त्या महाराज परीक्षिताच्याच डोक्यावर सोन्याचा मुकुट होता. आणि त्या कलीचा प्रभाव होऊन या कलीच्या प्रभावामुळे महाराज परीक्षितांनी शम्मिक ऋषीच्या गळ्यामध्ये मर्त साप अडकवला. तर अशाच प्रकारे आज या संसारामध्ये जे लोक अडकलेले आहेत, या चार नियमाच्या उल्लंघनामध्ये ते अडकलेत. परंतु जर कोणी या चार नियमाचं पालन जरी करत असलं, मांसाहार नाही, नशापान नाही, जुगार नाही, विचार नाही, तरीही स्वर्ण अलंकाराचा वापर
तो करतोच. आणि या स्वर्ण अलंकाराच्या बलामुळे, अलंकारामुळे अहंकार येतो. आणि आज पाहतो आपण की लोक नकली, म्हणजे सोनं नकली किंवा 1 ग्राम वगैरे असं नकली मिरवतात. अहंकार त्यामुळे तो. आणि या नकली स्वर्ण अलंकार गळ्यात वापरल्यामुळे, अंगावर धारण केल्यामुळे त्यांना तुळशीच्या माळाशी किंमत राहिलेली नाही. ते तुळशीची माळ घालण्यापासून मुकलेले आहेत, दूर आहेत, असं तुकाराम महाराज म्हणतायत. आणि हे सत्य आहे. आज आपण बघतो, पूर्वी लोक एक एक, दोन दोन, तीन तीन तुळशीच्या माळा घालायचे आणि सुंदर, कोणी कंठीमाळा घालायचं तर कोणी लांबा, परंतु आज ते धारण करत नाही. एवढंच काय, तर आपल्या निदर्शनास येतं की तुळशीची माळ जरी घातली तर त्यामध्ये मणी कमी आणि चांदी किंवा सोन्यामध्ये गुंफून लोक घालत आहेत. तर हा कलीचा प्रभाव या प्रकारे आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, अलंकाराच्या आणि बळे वंचलासी तुलसी माळे. अलंकार, ह्या अलंकारामुळेच तू वंचित राहिलास, तू दूर राहिलास, माळ घालण्यापासून तू दूर राहिलास. तर हे त्यावेळेसची तुकाराम महाराजांच्या काळातली वाणी आहे. तुकाराम महाराजांच्या काळातलं उदाहरण आहे. त्यावेळेस लोक इतके मांसाहार करत नव्हते. हिंदू समाजातील लोक मांसाहार करत नव्हते. त्यामुळे तुकाराम महाराजांनी एवढंच अलंकाराचं उदाहरण दिलं. परंतु आज प्रत्येक जीव हा मांसाहार करत आहे. नगण्य, अख्ख्या पूर्ण देशामध्ये बोटांवर मोजण्या इतके लोक काय असतील, बोटांवर मोजण्या एवढेच लोक शाकाहारी असतील. तर असे असुरी प्रवृत्तीचे लोक तुकाराम महाराजांना कल्पना नव्हती, तर त्यांनी त्याचाही उल्लेख केला असता. म्हणून ते म्हणतात की तो तुळशी माळ घालण्यासाठी दूर राहिला आहे. कारण की त्यावेळेस तुकाराम महाराजांच्या काळात प्रत्येकाकडे ती पात्रता होतीच. बोटांवर मोजण्या इतके लोक सोडले तर की माळा धारण करण्याची. तर असे तुकाराम महाराज म्हणतात की या अलंकारामुळे तू माळ घालायची सोडू नको. पुढे तुकाराम महाराज म्हणतात, कैसा सुकुमार झालासी, मनसी नटके एकादशी. अरे तू इतका नाजूक कसा झाला आहेस? तुला साधा एक उपवास सहन होत नाही. काय कारण आहे? तर उपवास सहन करायला शिकलं पाहिजे. तर तो असा का झाला? म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की 15 दिवसा, एका एका दुसऱ्या अभंगामध्ये म्हटलेलं आहे की 15 दिवसा माझी एकादशी. हम्म. तर तुकाराम महाराज एका अभंगात असंही म्हणतात की तू खंडीवर खातोस, हम्म, फराळाच्या मिसे घनी घेसी. म्हणजे अनेक खंडीनं खातोस फराळाच्या नावाखाली, चालूच राहतं दिवसभर थोबाड. असं तुकाराम महाराज म्हणतात एका दुसऱ्या अभंगामध्ये. आणि मग तरीही तू एकादशी का करत नाही? कैसा सकुमार झालासी, अरे इतका नाजूक तू का झाला आहे बाबा? आणि म्हणतोस की एकादशी कटतच नाही हो आपल्याला, जमतच नाही. तर 15 दिवसातून एकदा एकादशी केल्याने आपल्या शरीराला चांगलं असतं. हे विज्ञानही सांगतं, अध्यात्मही सांगतो. तरीही आपल्याला ते पटत नाही. आणि नेमकं एकादशीच्या दिवशी आपण जास्त दिवस जास्त खातो, जास्त बनवतो. आणि विशेष म्हणजे आपल्या हरिकृष्ण संस्थेमध्ये तर खाण्याचा महापूर येतो एकादशीला. बका बक लोक 4-4 किलो खातात. तर हे काही योग्य नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की ससुकुमार होऊ नका. एक दिवस तरी या एकादशीचं पालन करा. म्हणून आज एकादशी आहे, तर एवढं नाजूक होऊ नका की ज्यामुळे एकादशीच्या दिवशी रोजच्या पेक्षा अधिक आहार खाल्ला जाईल. त्यामुळे पण काळजी घेतली पाहिजे. मंदिरामध्ये एकादशीला टोमॅटो खाल्ला जातो, एकादशीला पत्ताकोबी खाल्ली जाते, एकादशीला फ्लावर खाल्लं जातं, एकादशीला ब्रोकोली खाल्ली जाते, एकादशीला गाजर खाल्लं जातं. सर्व 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 खाल्लं जातं. म्हणून आपणही खायचं, तर त्यामध्ये एकादशी होणार नाही. त्यामुळे एकादशीसाठी फळं आणि मुळं
मुळं म्हणजे रताळी आणि फळं म्हणजे केळी आदी आदी जे फळं आहेत ते. हाच आहार ज्याला सहन होत नाही, तशी तर निर्जली केली पाहिजे. निर्जल होत नसेल तर सजल केली पाहिजे, आणि सजल होत नसेल तर सफल केली पाहिजे. परंतु एकादशी न करणं किंवा एकादशीच्या दिवशी उपवासा व्यतिरिक्त पदार्थ खाणं, त्याला आपण स्वतःच घोषित करणं शास्त्र प्रमाण नाही. टोमॅ टोमॅटो खाणं, विविध प्रकारच्या भेंडी, फ्लावर, पत्ताकोबी, अ, हे जे गाजर, हे जे सगळे पदार्थ आहेत, कोथिंबीर, कढीपत्ता, हे एकादशीला चालत नाहीत शास्त्रानुसार, परंतु आपल्या मनगटी शास्त्रानुसार आपण चालवतो. तर याचाही आपण विचार केला पाहिजे. एवढं नाजूक नाही झालं पाहिजे. एक दिवस उपवास करण्यासाठी शिकलं पाहिजे, असं तुकाराम महाराजांना इथे सुचवायचं आहे. आणि पुढे तुकाराम महाराज स्नानात संबंधी बोलतायत. स्नान न करीशी अंघोळी, विभूती न लाविशी कपाळी. स्नान तर आज च्या या युगामध्ये आपण पाहतो. मी आताच वृंदावरून परत आलो, आणि वृंदावनला 500 लोकांची यात्रा होती, आणि या यात्रेमध्ये अ, अनेक लोक हे नवीन होते, आणि पाहिलं त्यामध्ये माझ्या निदर्शनास आलं. आणि आजही आपल्या सोसायटीमध्ये आपल्याला निदर्शनास येतं. आम्ही हरिनामला जाताना पाहतो, लोक इतके बुद्धिहीन झालेले आहेत की तोंडामध्ये ब्रश असतो, आणि ते किराणा दुकानामध्ये किंवा रस्त्यावर येतात, फिरतात, आणि स्नान करायचं तर लांबच राहिलं, परंतु त्याच ब्रश केलेल्या अंगावर किंवा रस्त्याने फिरलेल्या झोपेच्या कपड्यात फिरणारे लोक घरी जाऊन अंघोळीला उशीर झालाय असं दाखवतात, आणि अंघोळ न करता कपडे बदलून परफ्यूम म्हणा किंवा सेंट पावडर लावून ते कामाच्या ठिकाणी जातात. तर या शास्त्रानुसार जो कोणी अंघोळ न करता पृथ्वीवर फिरतो, तर त्याचा त्रास पृथ्वीला होतो. एवढंच नाही तर आनंद शेषाला होतो, त्यांनी जी पृथ्वी धारण केली त्यांनाही होतो. म्हणून स्नान करणं अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून ते म्हणतात स्नान न करीशी अंघोळी. कारण की आज तुम्ही जर पाहिलं, शहरमध्ये 90% लोक आंघोळ न करणारे आहेत. कारण की त्यांना उठलं की कामाला जावं लागतं. कधी पाण्याची समस्या आहे, तर कधी घरात बाथरूम एकच असते, मेंबर 4-5 असतात, आणि मग उशीर झालेला असतो. रात्री मोबाईल पाहून पाहून ते 1 वाजेपर्यंत थकलेले असतात, झोप पूर्ण होत नाही. आणि या दुष्टचक्रात किरकोळ सर्व व्यापारी, मोठे व्यापारी आणि जनसामान्य हे अडकलेले आहेत. आणि यामुळेच या दुष्टचक्रात अडकलेले जे लोक आहेत, ते लोक स्नान किंवा अंघोळी करत नाहीत. स्नान आदीने ते सुचिर होत नाहीत. प्रातः प्रातः म्हणजे सकाळी. स्नान हे सकाळीच केलं जातं, कारण स्नान करताना सूर्याला नमस्कार करतो आपण, आणि सूर्य हा सकाळीच नमस्कार करण्यायोग्य असतो. म्हणून स्नानादी कर्म करून शुचिर्भूत झालं पाहिजे. आणि नुसतं काक स्नान, म्हणजे कावळ्याचं स्नान नाही. कावळा पाण्यात डुबतो, 2 मिनिटात बाहेर निघतो, तर त्यांनी, ज्याला येत नाही त्यांनी काही नाही, तर हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, या साध्या सोप्या मंत्राचा जप जरी केला अंघोळ करताना, आणि तिलक धारण करताना काही मंत्र येत नसतील तर तरी तो धन्यच आहे. म्हणून तुकाराम महाराज इथं म्हणतात की तू का करत नाही रे बाबा स्नान. आणि आज अशी संस्कृती आणलेली, लोक उठल्या उठल्या तोंड न धुता खाणं पिणं करतात, आणि नंतर वाटलं तर आंघोळ करतात, नाही तर आंघोळ करत नाहीत. त्यामुळे तुकाराम महाराजांनी इथे निक्षून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की तू का असं करत नाही, की
स्नान न करीशी अंघोळी विभूती न. इथे दोन शब्द कसे आले तुम्हाला असं आश्चर्य वाटेल की स्नान म्हणजे अंघोळी बाथ, अंघोळी म्हणजे बाथ असं का आलं असावं. मग तुम्ही असं असा मला शंका कराल की हे जे आहे तर हे अ, आपल्या अंघोळी ही साधी भाषा आहे आणि स्नान ही चांगली भाषा आहे, पण तसं नाहीये. स्नान अंघोळी म्हणजे नुसतं अंगावरून पाणी घेणं. आणि स्नान म्हणजे स्नान विधी जो सांगितलेला आहे त्या विधीचं पालन करणे. तर या दोन विधीनुसार स्नान केलं जातं. अंघोळ केली जातं. अंगावर पाणी घेणं म्हणजे अंघोळ करणं समाजामध्ये ते प्रघात आहे. परंतु अंतर्बाह्य शुचीसाठी स्नान करताना आपण या तीर्थक्षेत्रांचे नाव घेत असतो आणि आणि त्यांनी सुचिरभूत होतो आपण. आणि तिलक स्नान केल्यानंतर तिलक लावणं ही अनिवार्य गोष्ट आहे, परंतु आज लोक ते लावत नाहीयेत. म्हणून विभूती न लाविसी कपाळी, का तू लावत नाही रे बाबा कपाळावर, असं तुकाराम महाराज इथे विचारत आहेत. आणि पुढे ते असंही विचारत आहेत की पुढच्या या अ, ओळीमध्ये ते असं विचारते, वारं वरी वरी न्याहाळसी त्वचा, उपेग नाही मासाचा. तर इथे ते वरी वरी न्याहाळसी त्वचा म्हणजे वरच्या वर तो आपलीच त्वचा न्याहाळतो आहेस, पाहतो आहेस, न्याहाळून पाहत आहेस. तर आज आपण बघतो की लोक निर्लज्जपणे न लाजता रस्त्यावर, सिटी बसमध्ये, मेट्रोमध्ये, ट्रेनमध्ये, बसमध्ये, बसस्टँडला उभा असताना किंवा रिक्षात जात असताना कुठल्याही परिस्थितीत ते काय करत आहेत की वारंवार एक आपला एक पिशवी आहे, त्याला पर्स नाव असं दिलेलं आहे. त्या पिशवीमध्ये सौंदर्य प्रसाधनं ठेवलेले आहेत, आरसे ठेवले आहेत आणि त्याच्यात बार बार बघून ते मेकअप करत असतात. म्हणजे त्या त्वचेलाच ते बार बार बघत असतात. तर एक भजन आहे आणि हे भजन अगदी छोटं आहे. तर हातीचे दात जे आहेत तर ते काही लोकांना आवडतात. तर हत्तीच्या दाताचा स्वर्णालंकारासाठी उपयोग होतो असं त्या भजनात सांगितलेलं आहे. आणि गेंड्याचा चांबडा जे आहे त्या चांबड्याचं काय होतं, राजाला ढाल होते. आणि हा जो म्हणजे की गेंड्याच्या कातडीची ढाल होती. आणि जो बकरी आहे तर पूर्वी शिपाई या बकरीच्या किंवा शेळीच्या चामड्याचं एक वॉटर बॅग बनवायचे आणि ती सैन्यामध्ये असताना त्यांना ती उपयोगात यायची. तर हातीचे दात किंवा हातीचं शरीर उपयोगात येतं, गेंड्याची कातडी उपयोगात येते, शेळीची कातडी उपयोगात येते. ते कवीला असं सांगायचं आहे. परंतु मनुष्याच्या तो म्हणतो, हा मला ते भजन आठवत नाही, ते थोडं वृंदावनाच्या भाषेत आहे. हाती के दात, अ, गेंडे की खाल, राजा रावण भाई. रावणाला त्यांनी त्याचं हे बनवलं आणि असं असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण तो म्हणतो मनुष्य के चमडी का और हरिनाम बिना कोई काम नाही. तर मनुष्याची चमडी दुसऱ्या कुठल्याही कामाला येत नाही. ती केवळ कशाच्या कामी येते, हरिनाम घेण्याच्या कामी येते. म्हणून त्यांनी सांगितले, अरे तू वरवरला न्याहाळत बसतोस पण याचा उपयोग काय या मासाचा, असं त्यांना इथं स्पष्ट सांगायचं. आणि आपण बघतो की आज लहान मुलापासून तर मोठ्यापर्यंत सारखं आरशात पाहणं, मेकअप करणं, शरीराला पाहणं, एवढंच नाही तर जिम लावणं, वेट गेन, वेट लॉस सारख्या इन्स्टिट्यूटशी जॉईन होणं,
यासाठीच, आणि तो आपला चेहरा कसा तरुण दिसेल यासाठीच रात्रंदिवस मरमर करणं हे इथे चालू आहे. म्हणून तुकाराम म्हणतात, वरी वरी न्याहाळशी त्वचा उपयोग नाही मासाचा. अरे कितीही त्वचा तू न्याहाळलीस, कितीही काही केली, तर ही त्वचा शाश्वत नाहीये. हिच्यावर गुढ्या पडणार आहेत, ही लूज होणार नाही, हिचा वर्ण बदलणार आहे, आणि एके दिवशी जळून खाक होणार आहे. पण तू नाही, असं वारंवार या ठिकाणी तुकाराम महाराज सांगत आहेत. पुढे शेवटचं जे कडवं आहे, तर या शेवटच्या कडव्यामध्ये तुकाराम महाराज म्हणतायत की पद्मनाभी पद्मनाभी ईश्वनाथ तुका आजो निरडत. तुकाराम महाराज म्हणतायत की हे पद्मनाभा, तुकाराम महाराजांना हे विश्वनाथ, या विश्वाची जे नाथ आहेत, पद्मनाभ असं ज्यांना म्हणण्याचं कारण, पद्म म्हणजे कमळ, आणि नाभ, नाभीतून त्यांच्या कमळ उत्पन्न झालेलं आहे ते भगवान, त्यांना पद्मनाभ असं म्हटलेलं आहे, संबोधित केलेलं आहे. आणि या विश्वाचे नाथ आहेत म्हणून त्यांना विश्वनाथ असं संबोधित केलं आहे. आणि यामध्ये तुकाराम महाराज आपला खेद, आपलं दुःख, आपली दया, या समाजाविषयीची करुणा व्यक्त करतायत. आणि ती व्यक्त करताना ते भगवंताला म्हणतायत की तुकाराम महाराज भगवंताला काय म्हणतायत की पद्मनाभा तुम्ही काय करा, मी हे इथं बसून या संसाराचं बघून मी रडतच आहे अजून. माझं दुःख, वैष्णव काय असतात, परदुःख दुःखी असतात. या समाजामध्ये झालेलं अधपतन, समाजाची झालेली अवहेलना, समाजामध्ये आलेली विकृती, हे सर्व पाहून तुकाराम महाराजाचं हृदय विदीर्ण होत आहे. त्या हृदयाला त्यांच्या पाझर फुटला आहे की कशासाठी, करुणा निर्माण झालेली आहे की बाबा हे जग याच्यातून बाहेर निघावं. आणि एवढं सगळं होत असताना तुकाराम महाराज आपल्या परखड वाणीमध्ये 4,000 4,500 अभंगामध्ये या समाजाला सुधारण्यासाठी वारंवार बोलत आहेत. आणि तीच वाणी आज ध्वनिमुद्रित झालेली असल्यामुळे आपल्याला परत परत ऐकायला मिळत आहे. आणि असं असतानाही तुकाराम महाराजाला हा जो या अभंगामध्ये घडलेला जो प्रकार आहे, तो आठवून रडू येत आहे. ते रडत आहेत या भगवंताच्या दारात बसून. तर आपण पाहतो की आज एकादशी सारखं व्रत करण्यासाठी काहीच समाजामध्ये योजना नाही, किंवा कुठल्या मंदिरामध्ये नाहीये. तर लोक इतके पशुवत झालेले आहेत की मांसाहार हा सतत सर्वत्र चालू असल्यामुळे जे स्वतःला हिंदू म्हणतात किंवा जो सनातनी म्हणतात, ही लोक एकादशीच्या दिवशी मांसाहार करतात. जे लोक एकादशीच्या दिवशी मांसाहार करतात किंवा इतरही दिवशी मांसाहार करतात, त्या लोकांना ज्या प्राण्यांचं मांस त्यांनी खाल्लेलं आहे, तर ते प्राणी, त्याचं अन्न, ते ही जे लोक आहेत, तर एकादशीच्या दिवशी जे अन्न आहे जे खातात किंवा मांसाहार करतात, हे दोघही लोक नरकात जातात. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, एकादशीचे अन्नपान स्वानविष्टेन समान. तर त्याच एका अभंगात ते म्हणले, कुंभीपाक नावाच्या नरकामध्ये जातात एकादशी दिवशी अन्न खाणारे. मग विचार करा की जे लोक मांसाहार करतात, जे हा फूड किंवा जे पदार्थ निषेध आहेत त्यालाच मंदिरात घेऊन येतात, म्हणजे माणसाची मानसिकता ही जी इतक्या खालच्या स्तराला गेलेली आहे, हे पाहूनच तुकाराम महाराजाला रडायला येत आहे, रडू येत आहे, असं तुकाराम महाराज यामध्ये म्हणतात. परत याचं एक आवृत्ती करत असताना आपण बघू की तुकाराम महाराज काय म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतायत की समसुळीत हस्ता वाचा घोषण करीशी का नामाचा. अरे तुला एवढी चांगली वाणी दिलेली आहे, तरी तू हरिनामाचा घोष का करत नाही. पुढे ते म्हणतात, कार्य वैष्णव नव्हेसी
कौन्या दंभे नागवलासी, अरे तू का वैष्णव होत नाही? अंतःकरणातून तू वैष्णव हो. आणि कुठल्या मायेनं कोण तुला ठगला आहे? कौन्या दंभे नागवलासी, हा तो कोण तुझं हे सगळं बुद्धी सद्विवेक काढून घेतलेला आहे, हा की ज्यामुळे तू वैष्णव होत नाही. पुढच्या ओळीमध्ये ते म्हणतात की हरिहरी म्हणताला जशी गर्वे फुगोनी चालला चालशी, अरे तुला हरी हरी म्हणायची लाज वाटते, परंतु तू गर्वाने छाती काढून फिरतोस, असं तुकाराम महाराज इथे म्हणतायत. पुढच्या ओळीमध्ये तारुण्य उताना कोणछे विना बांडा सुना, तारुण्यामध्ये तू उताना होतोस म्हणजे गर्वाने छाती काढून बोलतोस. आणि सांगायचं म्हणजे तारुण्यामध्ये स्त्री असो की पुरुष असो, हे कामा कामातुर झालेले असतात. म्हणून या का श्लोकामध्ये म्हटलेलं आहे की कामातुराणाम न भयम लज्जा, त्यांना भीती वाटत नाही, लज्जा वाटत नाही, असा निर्लज्ज जो समाज आहे त्याला तुकाराम महाराज म्हणतात पूंछे विना बांडा सुना. सोनं म्हणजे कुत्रा, बांडा कुत्रा आहे तो शेपटी विना, असा विचित्र जो समाज आहे त्याला. पुढे ते म्हणतात झाले सी महिमे वेळचे वेढे, नाचो जानसी नाचो लाजसी दिंडी पुढे. अरे तुला तुझा महिमा, जे श्रीमंत लोक आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, हे कोण आहेत? महिमा मंडित लोक आहेत, मोठे लोक आहेत. या लोकांना नाचा म्हटलं तर दिंडीमध्ये नाचतील का? नाही. आणि ते नाचत नाही म्हणून हे जे चमचे लोक असतात, आमदार खासदार, या सगळ्या श्रीमंत किंवा सेठ सावकाराचे, तेही नाचत नाही. कारण की आपला सेठ नाचत नाही. ज्या मनात इच्छा असली तरी ते दाबून ठेवतात हरिनामामध्ये नाचणे, दिंडीमध्ये नाचण्यासाठी. तर सर्वांनी या आपल्या थोर, आपल्याला जरी किती मोठं नाव असलं, किती मोठं पोस्ट असलं, तर सामान्य लोकात बसून हरिनाम घेण्याची, नृत्य करण्याची हरिनामामध्ये शक्ती असली पाहिजे. पुढे अलंकाराच्या पदे वंचलासी कण तुळशी माले, या अलंकार एवढे तू वापरून वेगवेगळ्या प्रकारचे शरीर टाकून ते काही ह्या तुळशी माळ्याची तुला आठवणच राहत नाही. तू त्यापासून दूर राहतो. आणि ज्याच्या गळ्यात कंठी माळ नाही, यमराज त्याची चांगलीच शाळा भरवतात. पुढे ते म्हणतायत की कैसा सुकुमार झालासी मनसी नटके एकादशी, अरे इतका नाजूक कसा काय झालाय तू? तुला एकादशी कटत नाही. आणि पुढच्या ओळीमध्ये म्हणतात स्नान करीशी अंघोळी विभूती लावीशी कपाली, तू आंघोळी करत नाही, स्नानही करत नाही, आणि कपालाला टिळा लावित नाही, इतका कसा नीच झाला आहे. पुढे म्हणतात वरी वरी निहाळीशी त्वचा, उपयोग नाही माणसाचा. आज सगळीकडे मोठमोठे आरसे लावले आहेत, वारंवार स्वतःलाच बघत राहा, मला पहा आणि फुलं व्हा, आपल्या मराठीत म्हण आहे. तर असा कार्यक्रम झालेला आहे. तर या स्तोत्रात, या मनुष्य देह धारण करून जर तो हरिनाम घेत नसेल, एकादशीचं पालन करत नसेल, तर तो व्यर्थ आहे, तो मासाचं हे पोतं आहे. त्यानंतर शेवटी तुकाराम महाराज इथे म्हणतात पद्मनाभी विश्वनाथ तुका अजूनही रडत, हे सगळं दुःख बघून, हे सर्व विचित्र कार्य बघून तुकाराम महाराजांना दुःख होते. आणि ते दुःख या अभंगातून ते व्यक्त करतायत. आणि आपल्याला ते प्रश्न विचारतायत, तुम्ही असं का करत नाही? तर अशा प्रकारे आज बरोबर 45 मिनिट झालेले आहेत. कोणाचा काही एक प्रश्न असेल तर विचारू शकता, नाही तर आपण थांबू. हरे कृष्णा.